बेंबीच्या देठापासून जो आवाज निघतो तो म्हणजे आई. आपल्या जीवनात तिचे महत्त्व फार असते, परंतु त्याची जाणीव आपल्याला ती असेपर्यंत कदाचित कुणालाही होत नाही. त्यामुळे मला आज व्यक्त व्हावंसं वाटतंय. कृपया सर्वांनी डोळे जर बंद केले तर फार बरं होईल. आईची आठवण काढा, जेणेकरून आपण तिच्याशी कनेक्ट होऊ. जिने आपल्या बाळाला एक घासही कमी पडू दिला नसेल आणि ती उपाशी झोपली असेल तुमच्यासाठी कित्येक वेळ. कधीतरी असे घडले असेल की आपण तापाने फणफणलो आणि आईने रात्र जागून काढलेली कपाळावरती ओल्या पट्ट्या ठेवण्यासाठी ईश्वराला अनेक नवस केले असतील. हे ईश्वरा, हे देवा, माझ्या बाळाला बरं वाटू दे, मी तुला हे करेन, मी तुला अमुक करेन, मी तुला तमुक करेन, असे भरपूर नवस केले असतील. फक्त माझ्या बाळाला बरं वाटू दे. सगळं केलं तुमच्या आईने, हे सगळं केलं तुमच्या आईने, यावरती विश्वास ठेवा. बेटा, आपण विश्वास ठेवून आपण ते विसरूनही गेलो. आईचे कौतुक 4 शब्दात करायचं म्हटलं तर आपल्याला शब्द देखील आठवणार नाहीत. आईने काही नाही केलं आपल्यासाठी. आज एक प्रश्न विचारा स्वतःला, मी माझ्या आईसाठी काय केलं? कदाचित या प्रश्नाचं उत्तर, मी माझ्या आईला किती छळलं, किती त्रास दिला, किती खोटं बोललो, हे योग्य आहे का? या जन्मदात्या आईने तुम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, तुम्ही तिला त्रास देता, हे योग्य आहे का? खरोखरच ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आई नेमकं काय असते हे तुम्हाला माहित आहे का? आई लेकराची माय असते, दुधावरची साय असते, लंगड्याचा पाय असते, हृदयाचा ठाव असते. ती असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि फुरतही नाही. ती असते फक्त आणि फक्त आई. आईमध्ये या सर्व गोष्टी दिसाव्यात म्हणून तुम्हाला डोळे बंद करून बसायला सांगितलं आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या आईला अनुभवा, जरा कनेक्ट व्हा तुमच्या आईबरोबर. शाळेमध्ये निबंध लिहिला असेल आईवर, पैकीच्या पैकी मार्क सुद्धा मिळवले असतील. 4 शब्द कधी आईशी समोर बसून बोललात का? आई, किती ग काम करतेस, किती ग कष्ट करतेस? कधी आपण प्रेमानं बोललो का 4 शब्द आईसोबत? उत्तर असेल नाही. त्यामुळे तुम्ही कल्पना करा, तुमची आई तुमच्या समोर बसलेली आहे आणि आज तुम्ही मोठे आहात, तुमचं बालपण मोठं आहे. दोन्ही रोलमधून आईशी संवाद साधा. आई, तुझं ते भोळे भाबडेपणा आजही डोळ्यात शाबूत आहे. माझ्या काटेरी नात्यांच्या जंगलात माझ्यासाठी सुगंधी फुलांची बाग झालीस आणि हळुवारपणे तू मला फुलवलंस. तुझं कौतुक करायला खरंच शब्द नाहीत ग माझ्याकडे. शब्दात तुझं कौतुक करणं माझ्या
मला सगळं बालपण आठवतं की मी लहान असताना तू दिवसभर राबूनही मला खेळण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागायचीस. मला कुशीत घेऊन झोपण्याच्या नादात परवा नाही केलीस स्वतःच्या सुखदुःखाची. माझ्या चेहऱ्याकडे पाहत किती कष्ट झेललेस ग तू माझ्यासाठी. माझ्या आनंदात तू स्वतःचा आनंद शोधायचीस. माझं दुःख स्वतःचं दुःख समजायचीस. माझ्या रडण्याने तू कावरी बावरी व्हायची. आई, मला आज समजू लागलं माझ्यावर तू किती प्रेम करायचीस. आई असल्यानंतर खरोखर आपल्याला समजत नाही, पण ज्यावेळेस ती नसते ना त्यावेळेस कितीही प्रेम करा, कारण की ती आपल्या समोर आणि आपल्याला कधीच दिसणार नसते. म्हणून मित्रांनो, जोपर्यंत आई आहे तोपर्यंत सर्व काही आहे. प्रेम करणारी व्यक्ती ती म्हणजे आईच. आईसारखं दुसरं दैवत नाही जे म्हणतात ना, ती हीच आई. खरोखर तिच्यासारखं दैवत जगात दुसरं असूच शकत नाही. खरं तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं, आजकाल जगामध्ये लोक विसरून गेलेत आईबद्दलचं प्रेम. कमीत कमी या व्हिडिओमुळे प्रत्येकाला स्वतःच्या आईची जाणीव तरी होईल आणि प्रेमाचे 4 शब्द तरी ते आईसोबत बोलण्याचा प्रयत्न करतील. हाच त्यामागचा माझा उद्देश. धन्यवाद. माझं नाव रवींद्र वायखिंडे, सहाय्यक शिक्षक, कैकेसरबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पोरगाव.